लाडकी बहीण योजनेची KYC केल्यानंतरही लाभ बंद होऊ शकतो. ही 7 कारणं आहेत ज्यामुळे KYC करूनही लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद होऊ शकतो. कोणते 7 कारणं आहेत ते आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत आणि या 7 कारणांपैकी तुम्ही कोणत्या कारणांमध्ये बसता हे पाहू. जर बसत असाल तर तुमचा फायदा बंद होऊ शकतो, म्हणून व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. तर पहिलं कारण आहे आधार कार्डमध्ये छेडछाड केलेल्या महिला. जर एखाद्या महिलेने आपल्या आधार कार्डशी छेडछाड म्हणजे दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ घेण्यासाठी जर वय किंवा नावात बदल केला असेल तर अशा महिलांना लाभ मिळणार नाही. फक्त लग्नाच्या वेळी जेव्हा नाव चेंज होतो तो बदल चालू शकतो, मात्र इतर नंतरच्या बदल केलेल्या महिलांचे लाभ बंद होऊ शकतात. आणि दुसरं कारण आहे घरामध्ये जर 4 चाकी असेल तर अशा महिलांचाही लाभ बंद होऊ शकतो. जर तुमच्या घरात कोणाच्याही नावावर, तुमच्या रेशन कार्डवर जे नावं आहेत त्यामधील एकाच्याही नावावर 4 चाकी असेल तर त्यांचा लाभ पूर्णपणे बंद होऊ शकतो. मग 4 चाकी कुठली? कार, टेम्पो, ट्रॅक्टर हे अजून गव्हर्नमेंटकडून स्पष्ट करण्यात आलेलं नाही. तिसरं कारण आहे कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न जर 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल. जर तुमच्या संपूर्ण कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर त्या महिलांचाही लाभ बंद होऊ शकतो. त्यासाठी रेशन कार्डवरील पूर्ण कुटुंबाचं उत्पन्न गृहीत धरलं जाईल. जर तुमच्या कुटुंबामध्ये 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुमचा लाभ बंद होऊ शकतो. आणि चौथं कारण आहे एकाच घरामध्ये एकापेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील. आत्तापर्यंत एकाच घरामधल्या 2 विवाहित महिला लाभ घेत होत्या, मात्र आता एका घरामधील एकाच विवाहित महिलेला लाभ घेता येऊ शकतो. दुसरी अविवाहित महिला लाभ घेऊ शकते. एक अविवाहित महिला आणि एक विवाहित महिला. घरात जर एक सासू आणि एक सून लाभ घेत असेल तर आता एकीलाच लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. पुढचं कारण आहे ज्या कुटुंबातील सदस्य टॅक्स भरत असेल. जर तुमच्या पूर्ण कुटुंबात कोणी टॅक्स भरत असेल तर तुमचा लाभ बंद होऊ शकतो. आता KYC करताना पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड जोडले जाईल आणि रेशन कार्ड सुद्धा. मग जर तुमच्या कुटुंबात कोणी टॅक्स भरत असेल तर तुमचाही लाभ बंद होऊ शकतो. आणि 6वं कारण आहे घरामध्ये कोणी शासकीय कर्मचारी असेल तर. आत्तापर्यंत अनेक शासकीय कर्मचारी असलेल्या महिला किंवा घरात शासकीय कर्मचारी असलेल्या महिलांनी लाभ घेतला आहे. त्यामुळेच आता हे नियम कडक करण्यात आलेले असून महिलेच्या पतीचे, विवाहित असेल तर पती, अविवाहित असेल तर वडिलांचेही KYC करावी लागेल. मग त्याच्यात पूर्णपणे उघड होईल. मग घरात जर शासकीय कर्मचारी असेल तर हा लाभ पूर्णपणे बंद करण्यात येईल. आणि 7वं आणि शेवटचं कारण आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्यामध्ये जर इतर कोणताही सरकारी योजना म्हणजे संजय गांधी निराधार योजना, PM किसान योजना आणि अजून दुसऱ्या सरकारी योजनेचा जर पैसे मिळत असतील तर त्या महिलांचा लाभ बंद होऊ शकतो. तर मग तुम्ही याच्यातील कुठल्या मुद्द्यात बसत असाल तर KYC केल्यानंतरही तुमचा लाभ बंद होऊ शकतो. पण सर्वच लाभार्थी महिलांनी KYC करणं गरजेचं आहे.